योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः। ध्यानयोग किंवा अभ्यासयोग, आत्मसंयमयोग असं ह्या 6व्या अध्यायाच्या पुष्पिकेमध्ये निरनिराळी नावं दिलेली. सर्वांचा मिळून अर्थ किंवा अभिप्राय एकच आहे की जेणेकरून आपले अंतःकरण वृत्ती ही बाह्य विषयांकडे धावणारी वृत्ती ही नियमित करून, नियंत्रित करून ती आपल्या अंतःकरण वृत्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर स्थापन करायची. आणि त्यामुळं आत्मा जो सुखरूप आनंदरूप आत्मा आहे त्या आत्मानंदाची अनुभूती घेण्यासाठी ह्या ध्यानयोगाच्या 6व्या अध्यायाचं एक साधनारूपाने वर्णन केलेलं आहे आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या साध्याचंही वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर हा साध्य प्राप्त करण्यासाठी निघालेला जो साधक आहे त्या साधकाचंही वर्णन केलेलं आहे. त्या साधकाचं जीवनमान किंवा त्याची दैनंदिनी किंवा त्याची जीवनशैली, त्याची साधना पद्धती कशी असावी हे सांगण्याला आता आरंभ केलेला आहे. अगोदर हा जो पुरुष आहे साध्याला प्राप्त झालेला, त्याने निष्काम कर्म, निष्काम उपासना करून तो साध्यापर्यंत म्हणजे निर्भीज समाधीपर्यंत प्राप्त झालेला आहे. तेव्हा हा अभ्यास करण्याच्या पूर्वी जी सिद्धाची लक्षणं असतात तीच साधकाची साधना असतात. तेव्हा त्या साधनेला आरंभ कसा करावा यासाठी आता भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत आहे. योगी युञ्जीत सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहा. योगी म्हणजे ह्या ध्यान योगाचा जो साधक आहे त्या साधकाने सततम आत्मानं युञ्जित, सतत आत्म्याचं अनुसंधान करावं. परंतु मनुष्याला आपल्या जीवनात, संसारी व्यवहारी जीवनात अनेक प्रकारचे विक्षेप किंवा चित्ताला विचलित होण्याची, चित्त चंचल होण्याचे अनेक प्रकारची साधनं सहजच त्याच्यापुढे उपलब्ध असताना असं सतत आत्मानुसंधान करणं शक्य नाही. यासाठी भगवान सांगतात की रहसी स्थितः, त्या पुरुषाने रहसी म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुठं साधना करतो, कोण आहोत, काय करत आहोत हे कोणाच्या ध्यानीसुद्धा येणार नाही अशा प्रमाणे एकांतस्थली आणि एकांतस्थळामध्ये राहायचं. आणि एकाकी तिथं राहत असताना एकटंच राहणं म्हणजे कोणाच्याही साह्या वाचून आपल्याला जसं असेल त्या स्थितीमध्ये आपला जीवननिर्वाह जेणेकरून करता येईल असं एकांतवासी जीवन त्यांनी काढावं. आणि या एकांताचा अधिकारी कोण आहे तर लोक एकांतात गेले तरीसुद्धा यतचित्तात्मा, जर ज्याच्या चित्तावर आपलं नियंत्रण नाही किंवा चित्ताचा निरोध करण्याचं सामर्थ्य नाही किंवा इंद्रिय जी विषयाकडे धावतात तर त्याच्या अंतःकरणात इतकी विषयासक्ती आहे की तो त्या इंद्रियांचा विषयांपासून निरोध करू शकत नाही. किंवा मनात जे रात्रंदिवस विषयाचं चिंतन चालू आहे त्या मनाचाही निरोध करू शकत नाही. तो पुरुष एकांताचा अधिकारी नाही. आणि जरी तो एकांतात गेला तरी त्या ठिकाणी त्याला आत्म्याचं नित्य अनुसंधान होत नाही. उलट त्याची वृत्ती एकांतामध्ये एकाग्र अंतःकरण हे अधिक चंचल होतं आणि त्याची जी एकाग्रता असते ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होण्याऐवजी विषयांच्या चिंतनात अधिक एकाग्रता होते आणि विषय चिंतनापासून प्राप्त होणारा विक्षेप तो त्या ठिकाणी एकांतातही भोगतो. म्हणून या ठिकाणी महत्त्वाची सूचना सांगितली की ज्या एकांतात, स्वामी महाराज नेहमी सांगायचे, एकांतात कोणी राहावं, जे एकांतात काय करायचं हे माहीत असलं पाहिजे आणि एकांतात राहण्या इतका अधिकार त्याने लोकांतात असतानाच मिळवला पाहिजे. म्हणून त्याला इंद्रियांचा आणि मनाचा निग्रह करता आला पाहिजे. आणि पुन्हा तिथं गेल्यानंतर जाण्याच्या अगोदर माणसाने ताडून पाहावं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे. तिथं एकांतात चिंतन करणारा आत्मा हा असंग निर्विकार अशा स्वरूपाचा केवल निरुपाधिक असा आहे. आणि त्या निरुपाधिक आत्म्याची जर आपल्याला अनुभूती घ्यायची असेल तर नाईलाजाने हे शरीर, मन वगैरे देव प्रदत्त उपाधी आहेत
म्हणून त्या वागवाव्या लागतात. याच्या पलीकडं आपल्या जीवनामध्ये जड असणारे शब्दस्पर्शादी विषय, या विषयांच्या प्राप्तीचे अंतःकरणात हव्यास, लोभ, अभिलाषा कधीच असता कामा नये. म्हणून या ठिकाणी तो निराशी असला पाहिजे, आशा विरजित असला पाहिजे. आपल्या अंतःकरणात आपल्याला हे असावं, हे असावं अशा प्रकारची आशा ज्या मनुष्याच्या अंतःकरणात, संसारी मनुष्य फक्त आशेवर जगत असतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, अशीच त्याची अनुभूती असते. आणि एकांतात असा जर पुरुषाला जायचं झालं तर आशा नावाची जी बीडी आहे ती बीडी तोडून जगातलं कोणतंही ऐश्वर किंवा ह्या परलोकातलं स्वर्गाधिकातलं ऐश्वर आपल्या पुढं आलं तरीसुद्धा ते भोगावेही न रुचे मना माझी, त्याचा भोग घ्यावा अशी जर अंतःकरणात विषयाच्या विषयीची आशा किंवा लोभ मावळून गेला असेल तर तो पुरुष तृष्णाशून्य आहे. ताण लागल्यावर जसा मनुष्याचा जीव व्याकुळ होतो तसा जर कोणाचा विषयाच्या भोगासाठी जीव व्याकुळ होत असेल तर तो हे आत्मानुसंधान करू शकत नाही. आणि असा पुरुष एकांतवासी झाला तरी त्या ठिकाणी तो हे आत्मानुसंधान करण्याचा अधिकारी होऊ शकत नाही. आणि शेवटचं लक्षण सांगितलं अपरिग्रह. ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये खूप साधन संभार आवश्यक वाटतो आणि त्या देहाचं अंजनभंजन करण्यासाठी ज्या काही वस्तू आहेत, पदार्थ आहेत किंवा व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींचं साहचर्य आपल्याबरोबर असलं पाहिजे असं ज्याला वाटतं तर तो मनुष्य परिग्रही आहे, तो अपरिग्रही नाही. आणि या ठिकाणी अपरिग्रही पुरुष असतो, ज्याला फार थोड्या गरजा असतात, थोड्या वस्तूंची आवश्यकता असते, तोच पुरुष या ठिकाणी हा एकांतवासाचा अधिकारी होतो. मला वाटतं एक दिवस आपण चिंतन केलं होतं की स्वामी महाराजांनी सांगितलं की एक संन्यासी महात्मा थंडीच्या दिवसामध्ये दुसऱ्या महात्म्याला तक्रार करतो म्हणजे आपल्याला असणारे जी पीडा आहे तीच कथन करतो. तो म्हणतो की काय करावं, थंडीचे दिवस आले आणि आता ह्या काशीमध्ये 40 दिवसाचा थंडीचा जो मोसम असतो तो इतका असतो की मनुष्याला तिथं राहणं अशक्य होतं. म्हणून ऋषिकेश, गंगोत्री, काशी, उत्तराखंडातले महात्मे त्या काळामध्ये इकडे येतात, आपल्या महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतामध्ये येतात. तर त्यांनी सांगितलं की फारच थंडीची पीडा होते. मग तेवढी तुमच्याजवळ काय साधन नाही का? त्यांनी सांगितलं साधन आहे, फक्त एक गोधडी. आणि ती गोधडीसुद्धा अशी आहे की जर आपण अंगावर घेतली आणि पायापर्यंत टाकली की डोकं उघडं राहतं आणि डोक्यापर्यंत घेतली की पाय उघडे राहतात. एका कुशीवर वळलं की दुसरी कुशी त्या ठिकाणी मोकळी राहते, त्यामुळं थंडीची पीडा होतच राहते. त्यांनी सांगितलं सोपं कारण आहे, सोपं साधन आहे. त्याच गोधडीमध्ये तुला गोधडी पायापर्यंत आणि डोक्यापर्यंत पुरत नसले तर पाय पोटात घेतले म्हणजे तीच गोधडी डोक्याखाली कुशी झाकून आणि पायापर्यंत पोहोचू शकेल. अशा प्रकारचं म्हणजे त्याला परिग्रह वाढवायला सांगितला नाही, आहे त्याच्यामध्येच तुला संतोष, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. असं जर तुला राहता येत असेल तर तो मनुष्य अपरिग्रही राहू शकतो. आणि अशा अपरिग्रह पुरुषाने जर एकांतवासात गेला तर एकांतवासात जाऊन काही लोक एकांतवासात राहतात. नाथ महाराज म्हणतात जंगलामध्ये सिंह राहत नाही का? सिंह हा नेहमी सिंहाची टोळी नसते, एकटा राहतो, शूर प्राणी आहे, परंतु तो काय परमार्थ करतो का? उंदरं तिथं राहत नाही का? वाघ, वन्य पशु एकांतात राहतात. तसाच जर एखादा राहत असेल तर त्याने मनुष्य देहाचा उपयोग जो आहे तो आत्मानुसंधानासाठी आहे. त्या आत्मानुसंधान तो जर करीत नसेल आणि जरी एकांतवासी असेल तर त्याचं महत्त्व नाही. म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी भगवान परमात्मा अर्जुनाला समजावून सांगतात. योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. आता या श्लोकाचं जे चिंतन आहे ते जवळजवळ माऊलींनी सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर माऊलींच्या दृष्टीपथात जे अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा यांचा चाललेला हा संवाद दिसत आहे. संवाद दिसतो म्हणजे या ठिकाणी संजयाला दूरदृष्टी आणि दूरश्रवण
जशी सिद्धी प्राप्त झालेली आहे तसंच माऊलींनी इथे एक संन्यासी महात्मा आले होते आपल्या अष्टादशामध्ये फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये. पूर्वी ते आळंदीलाच राहत होते. तर त्यांनी उडी घातली खाला काय रथवनिया, रथातून भगवंतानी उडी मारली. तर तिथं असं त्या शेवटचा श्लोक काय आहे की त्या श्लोकात अर्जुन जो आहे तो रथोपस्थ उपाविशत, रथोपस्थ म्हणजे रथाच्या पाठीमागच्या बाजूला तो खाली बसला, असं त्या मूळ श्लोकाचा अर्थ. एवं मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा, म्हणजे त्या रथावरच तो बसला असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि माऊलींची टीका त्यांनी सांगितलं की ही एक वेगळ्या प्रकाराने, माऊलींनी तर खाली सांगितलं उडी घातली खाला रथवनिया, त्यांनी रथातून काय केली खाली उडी मारली असं लिहिलं. तेव्हा मग हा जो मूलभूत श्लोक आहे त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ झाला नाही असं कोणी म्हणेल तर, किंवा दोन अर्थ समोर येतील तर कोणता अर्थ घ्यायचा. त्यांनी सांगितलं की शब्दाच्या व्युत्पत्तीनं निघालेला अर्थ जो आहे तो तर आहे, परंतु जर दोन अर्थांमध्ये कोणत्या अर्थाचं औचित्य आहे असं तुम्हाला सांगायचं झालं तर माऊलींचाच अर्थ औचित्यपूर्ण आहे. त्याचं कारण काय आहे, ह्या ज्या संस्कृत जाणकारांनी लिहिलेला अर्थ आहे तो पद पाहून पदाची उत्पत्ती केलेली आहे आणि माऊलींनी त्याची अनुभूती घेतलेली आहे. कारण की त्यांनी लिहिलं की जो परमात्मा विटेवर आहे का, जो परमात्मा जेणे गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, ज्याने गीतेचा उपदेश केला ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने तोच कुठे आहे आता पांडुरंग परमात्मा म्हणून युगे 28 विटेवरी उभा आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तारावया. तर त्या ठिकाणी तोच अवतार म्हणजे जो श्रीकृष्ण परमात्मा आहे तोच या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या रूपाने आलेला आहे. त्यामुळं ज्ञानोबरायांना हे ज्ञात आहे. अर्जुनाने खाली उडी मारली की अर्जुन रथाच्या पाठीमागती बसला, हे काय ज्ञानोबरायांना त्यांची स्वतःची अनुभूती आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना उडी घातली खाला रथवनिया हेच त्यांचं बरोबर आहे असं सांगायचं. त्यांची सांगण्याची शैली इतकी चांगली होती की त्यांनी कॅनडा वगैरे प्रदेशामध्ये जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली तर लोकांना इतकं ते भावली की त्या लोकांनी इथं त्यांना आश्रमासाठी जवळजवळ 20 एकर जमीन घेऊन दिली याच्यामध्ये की तुम्ही ह्या ज्ञानेश्वरीचा प्रचार करा, सगळ्या जगात शांती सुखाचा प्रचार होईल असं म्हणून त्यांना सांगितले होते. तसं या ठिकाणी हे जे निरूपण करतात माऊली तर हे सारखं भगवान परमात्मा आणि अर्जुन त्यांच्या डोळ्यासमोर आहे. संजयाला दूरदर्शन किंवा दूरश्रवण सिद्धी दिली होती आणि त्यामुळे तो धृतराष्ट्राला सांगत होता. पण ज्ञानोबा हे काय आपलीच अनुभूती याच्यामध्ये सांगतात. त्याच्यामध्ये असं सांगतात की हा श्लोक झाल्यानंतर या ठिकाणी भगवान परमात्मा आणि अर्जुन जे आहेत त्यांच्या संवादात काय आनंद होतोय ह्या आनंदाचं वर्णन करतात. आणि हा आनंदाचा भोग घेता घेता भगवान परमात्मा अर्जुनाला हे परोक्ष रूपाने कथन करीत आहे, जेणेकरून त्याला अपरोक्ष रूपाने देव आणि भक्त यांच्यामध्ये द्वैत नाही असं जर त्याला तत्वमसी महावाक्याच्या विवरणाने होणारा दृढ अपरोक्ष आत्मसाक्षात्कार करून दिला की देव आणि भक्त हे दोन्ही एकच आहे, तर मग आपल्याला हा जो प्रेममय संवाद आहे तो करता येणार नाही. म्हणून मनची केले वेगळवाने भोगावया, भगवंतानी त्याच्यामध्ये थोडासा झिरझिरीत पडदा असा ठेवला की केवळ जे अद्वैत आत्मस्थिती आहे तिचा भंग न होता जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी किंवा देव आणि भक्त देवभक्तपण सुखाचा सोहळा, देव आणि भक्त यांच्या सुखाचा सोहळ्याचा भोग घ्यावा, आनंदाचा भोग घ्यावा म्हणून ठेवून निराळा दावीमध्ये. तर देव आणि भक्त हे दोन झाले आणि त्या ठिकाणी देवभक्त ह्या द्वैताचा म्हणजे कल्पित द्वैताचा आणि वास्तव अद्वैताच्या सिद्धांताचा स्वीकार करून भगवंताने या काळामध्ये वेगळेपण जे आहे ते वेगळेपण ठेवलेलं आहे. कारण जर अर्जुन जर माझ्या स्वरूपाशी तद्रूप झाला, मीच झाला, तर मग हा गोड संवाद मी कोणाच्या समोर करणार असे भगवंताला वाटतं. ही गोष्ट काही गीतेमध्ये आलेली नाही.
गीतेच्या श्लोकात नाही, पण ही ज्ञानोबाराय पाहतात आणि ज्ञानोबाराय अनुभवतात आणि त्याचं वर्णन या ठिकाणी देतात. आता हे जे वर्णन आहे केवळ आपल्या अनुभूती सांगायची असं नाही. जो साधक आहे, जो सिद्ध पुरुष आहे, त्या सिद्ध पुरुषाच्या जीवनात देखील हे कल्पित द्वैत जर ठेवलं तर त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होतं. आणि हा आपला जो संत वाङ्मयाचा किंवा ज्ञानोबारायांचा जे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा सिद्धांत, त्या सिद्धांतावर भर देऊन ही गोष्ट सांगतात की जेथं काय मोक्षालागी रंकू आणि दया सोहम भाव अटकू. सोहम भाव हा सुद्धा ज्याला प्रतिबंध वाटतो, म्हणजे वृत्तीज्ञान हे ज्याला प्रतिबंध वाटतो, तो म्हणतो की तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी भ्रम, असं ज्या पुरुषाला वाटतं, किंवा म्हणजे तो पुरुष काय करतो, वृत्तीज्ञानाचाही स्वीकार करत नाही. स्वरूपभूत ज्ञान किंवा ज्ञान स्वरूप होऊनच राहणं हा खरा आपल्या परमार्थाचं गंतव्य किंवा शेवटचं स्थान आहे. सा काष्टा सा परागती आहे. यासाठी तो भक्तीन कर्मन हे तर काय वृत्तीज्ञान ज्याला सहन होत नाही तो त्या ठिकाणी द्वैत ठेवून त्या ठिकाणी देवभक्त पण ठेवील काय, ठेवणार नाही. किंवा जो पुरुष आहे की किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवनी जीव भ्याला आणि शरण गेला विठोशी, तो परमात्म्यापुढं दिनवाना कशासाठी झाला आहे, परमात्म्यासाठी झाला आहे का मोक्षासाठी झाला, मोक्षासाठी झालेला आहे. मग असे लोक जर अर्जुनाच्या समोर येतील तर अर्जुनाच्याही जे भक्तिप्रेम आहे त्या भक्तिप्रेमाला काय होईल, दृष्ट लागेल. म्हणून त्या ठिकाणी भगवान अर्जुनाला आपल्या स्वरूपात एकीभूत एकरूप किंवा समरस करीत नाहीत असं माऊलींनी या ठिकाणी तोंड भरून वर्णन केलेलं आहे. आणि माऊली असं सांगतात की यामध्ये भगवंतानी त्याला जे मी काल म्हटलं ना याचा अर्थ विरुद्धही होतो, तर मी आज पाहिलं त्याचा विरुद्धही अर्थ केलेला आहे काही नाही, आणि काही नाही त्याचा सरळ असा अर्थ केला. दोन्ही अर्थ केलेले. सरले हे शब्द असल्यामुळं, सरले म्हणजे संपलं, म्हणजे बोलांमध्ये मनाने जे आलिंगन द्यायचं ठरवलं होतं ते त्याने टाळलं. कारण काय, मनाने मनाला आलिंगन दिलं आणि दोघं जरी एकच झालं तर मग होणार नाही. म्हणून अर्जुन वेगळा मी वेगळा असा अन्योपदेशाचे हातासने भगवंताजवळ एक हातवटी होती की कल्पित द्वैताची, मी वेगळा आणि अर्जुन वेगळा, आणि त्या अर्जुनाला मी उपदेश करणार आहे. हीच त्याच्यामध्ये काय आहे, हातोटी, की ज्याच्यामध्ये द्वैत जे आहे तर त्या द्वैताचा पडदा जो आहे तो ठेवला. कारण त्यांनी सांगितलं की नाही केलं तर दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटून खेव दिजे, ऐसे कवन आहे. ज्याला पाहिल्याबरोबर माझी दृष्टी शांत होते, किंवा मला त्याच्याशी तोंड भरून बोलावं वाटतं, कडकडून त्याला मिठी किंवा आलिंगन द्यावं वाटतं. ही गोष्ट जर तोंड मी एक झाला तर केवळ एक पुरुषाच्या ठिकाणी कोणतीही ह्या क्रियेला वाव राहणार नाही असं वर्णन माऊली करतात. हे सगळं वर्णन करतात म्हणजे या श्लोकाच्या संबंधाने असणारं विचार जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अभिव्यक्ती व्हावी म्हणूनही माऊली या ठिकाणी वर्णन करतात. आणि दुसरी गोष्ट की ज्याला आपण म्हणतो कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, ही जी गोष्ट आहे ही या गोष्टीचं स्पष्टीकरण याच्यातून होतं. आणि तत्त्वज्ञानानंतरही या ठिकाणी ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती होऊ शकते. जसे ज्ञान झाल्यानंतर आपण म्हणतो ज्ञानलक्षणात्मिका भक्ती आहे. लक्षणात्मिका भक्ती म्हणजे काय, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयसी, स्वस्वरूपाचं अनुसंधान करतात. कोणी या ठिकाणी देवभक्तपण ची कल्पना करून त्या ठिकाणी ह्या अद्वैत आत्म्याचाच आनंदाचा भोग घेतात. ही जी पद्धती आहे ही आहे वारकरी संप्रदायाची, आणि ही पद्धती माऊलींनी या ठिकाणी अभिव्यक्त करण्यासाठी जणू काही या श्लोकाचं हे वार्तिक केलेलं आहे. बरे हे वार्तिक केलं म्हणजे भगवंताचं पण हेच मनोगत आहे, पण ते मनोगत तिथं स्पष्ट नसल्यामुळं याच्यामध्ये ह्याचं विवरण करण्याच्या निमित्ताने माऊली इथं हे वार्तिक म्हणा याचं भाष्य म्हणा करून आपली ही सर्वांसाठी मार्गदर्शन हे सुद्धा एक अन्योपदेशाचे हातासनेच आहे. दुसऱ्याला उपदेश करण्याची ही हातोटी आहे की ज्याच्यामध्ये ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजरेपणाचा लाभ तरी मिळे, तरी स्व तरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी, अशासाठी ही गोष्ट सांगितलेली आहे. आता माऊली त्याच्या पुढं सांगतात की हे परिसता जरी कानडे
तरी जाण पापार्थ उघडे कृष्ण सुखाचे रूपडे ओतलेगा 120 क्रमांकाची होई आहे. आपण इथपर्यंत आलेलं आहे की भगवंताने या ठिकाणी हे कल्पित द्वैत ठेवलेलं आहे आणि ते म्हणतात या ठिकाणी तुम्हाला वाटेल की हे परिसता जरी कानडे, हे तुम्हाला ऐकताना थोडंसं अवघड वाटेल. काय हे काय वाटेल तर तुम्ही आज काय म्हणतात माऊली की या ठिकाणी मोक्ष सुखा लागोनी रंकू आणि सोहम भाव हा अटकू. हा तर वेदांताचा सिद्धांत आहे. मोक्ष जो खरा मुमुक्षु आहे तो मोक्ष सुखालागीच रंक, मला जगातलं दुसरं काहीच नको, मला केवळ मोक्षच पाहिजे. कारण तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते आहे नाही. मोक्षासाठी दुसरा कोणताच नाही. त्या परमात्म्याला विदित्वा म्हणजे ब्रह्माला आत्मत्वाने जाणूनच मोक्ष होतो. त्या अर्थी या ठिकाणी जीव आणि ब्रह्म याचा भेद हा गेलाच पाहिजे. जीव ब्रह्माचा किंवा भेद पूर्णपणे निरस्त होऊन त्याची आपल्याला अखंडार्थाच्या ठिकाणी आपली स्थिती व्हावी असंच मुमुक्षूला वाटलं पाहिजे. असं सगळा वेदांत दौंडी पिटून सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी, सोहमभाव हा खऱ्या आपल्या आत्मस्वरूप स्थितीला मध्ये समरस होण्यासाठी 6 अहम आणि अहम 6 यामध्ये ही जी वृत्ती आहे ही अहम ब्रह्मास्मीमधील अहम वृत्ती हा भ्रम आहे असं सांगतात. आणि इथं तर ज्ञानोबराय म्हणतात की ह्या लोकांचे दृष्ट तुला लागेल, ह्याचं जतन केलं पाहिजे असा अर्थ झाला की नाही. जणी त्यांची दृष्टीचा कलंक लागेल तुझ्या प्रेमा, जणी त्यांचे दिठीचा कलंक, त्यांची दृष्ट तुला लागू नये असं म्हणतात. हे ऐकताना अवघडच वाटेल की नाही. म्हणून म्हणतात हे परिसता जरी कानडे, हे ऐकत असताना जरी अवघडल्यासारखं वाटेल आहे की नाही. स्वामी महाराज म्हणायचे की जर एखादा मनुष्य आहे आणि त्याला जर हे असा अद्वैत वेदांत ऐकायचं जर म्हटलं तर त्याला काय वाटतं, कानात ते म्हणायचे कडत शिष्याचा रस वाटल्यासारखं असं वाटतं. काही लोक आहे ना मधूनच उठून जातात त्या चिंतन चाललं याच्यामध्ये. ते म्हणजे काय हो तुम्हाला काही जरा त्रास व्हायला लागला का काय, कडत आम्ही काय तुमच्या कानात कडत रस वाटला का काय असं ते. तर परिसता जरी कानडे, हे ऐकत असताना जरी थोडंसं अवघड वाटलं तरी जाण पा, तरी अर्जुना हे जाण, हे लक्षात घे. हे कृष्ण सुखाचेची उघडे रूपडे ओतलेगा. हा पार्थ म्हणजे दुसरा कोण नाही. हा पार्थावर त्याचं किती प्रेम आहे. तर हा पार्थ म्हणजे कृष्ण परमात्म्याचं जे स्वतःसिद्ध असणारं सुख म्हणजे स्वरूप, ते स्वरूपच काय केले पार्थ म्हणजे ते स्वरूप कृष्णाचं जे स्वरूप आहे सुखस्वरूप आहे ते स्वरूप व्यक्त आहे का अव्यक्त आहे. अव्यक्त आहे, पण तेचं उघडं ओतीव असं झालेलं आहे. उघडं झालं म्हणजे काय झालं, ओतीव मूर्तिमान झाले. कोणाच्या रूपाने, अर्जुनाच्या रूपाने झालेलं आहे. इतकं त्यांचं काय आहे ऐके. खरं सुखरूप परमात्मा हा अर्जुनाच्याच रूपाने मूर्तिमान झालेला आहे असं सांगतात. आणि म्हणजे इतकं त्यांचं ऐक्य आहे. परंतु एवढं त्यांचं ऐक्य असताना देखील त्या काय आहे, केवळ सुखरूपतेमध्ये सुखाचा भोग नाही. केवळ सुखरूपतेमध्ये सुखाचा भोग नाही. आणि सुखाच्या भोगकाली द्वैत जर तुम्ही सत्य समजून त्या ठिकाणी त्या द्वैतामध्ये सुखाचा भोग घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची मूलभूत सुखरूपता राहत नाही. तेव्हा मूलभूत सुखरूपता राहावी आणि द्वैतामध्ये म्हणजे कल्पित द्वैतामध्ये सुखाचा भोग व्हावा अशी व्यवस्था ह्या अपौरुषीय वेदांनी ही सांगितलेली आहे की कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत. आणि ते जे सिद्धांत आहे तो सिद्धांत आहे ह्या वेदांताचा. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे संत वाङ्मय आहे ही गोष्ट आपल्याला वारंवार प्रतिपादन करत. सगळ्या संतांचं साहित्य पहा, ज्ञानेश्वरी, भागवत, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा. आणि याला जे काही भाष्यकारा ते वाटपुसतू असं म्हणणारे ज्ञानोबाराय या ठिकाणी कोणाला वाटेल की मग ही त्यांचं अपूर्वता आहे. ज्ञानोबारायांना ही अपूर्वता वाटत नाही, कारण भाष्यकारांनाच अनुसरलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये एवढंच आहे की भाष्यकार जे सांगतात ती सुखरूपता जी आहे त्या सुखरूपता प्राप्त झाल्यानंतरही त्या स्वस्वरूपानुसंधान
किंवा त्या ज्ञानोत्तर जर मनुष्य तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः असं करणाऱ्याला ज्ञानी पुरुष ब्रह्माभ्यास असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अनुभूती होते. म्हणजे ज्याला ज्ञानलक्षणात्मिका भक्ती असं आचार्य म्हणतात, त्यालाच इथं काय म्हणतात, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती असंही एक साधन करून तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे असं होऊ शकतं. आणि हे केलं म्हणजे शास्त्र सिद्धांताच्या किंवा शास्त्र हृदयाच्या काहीही विरोधी होत नाही. त्याचं एक 18व्या अध्यायामध्ये पुढं सांगून जातात माऊली का पूर्वसंस्काराने भक्ती होत राहते आणि सत्यत्व बुद्धी कधीच होत नाही, की जी ज्ञान समकालातच ती पूर्णपणे जगतविषयक असणारी सत्यत्व बुद्धी ही दग्ध झालेली आहे की नाही. त्याप्रमाणे आता फक्त अंतकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. तोपर्यंत तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे क्षेपक अभंग आहे, पण हा अभंग आपल्या शास्त्राला विरोधी असा नाही, की आधी होता वाघ्या मग झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. तसंच या ठिकाणी आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग ते मूळ स्वभाव जाई नाही, तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. पूर्व अनंत जन्मात केलेल्या उपासनेमुळं हे तत्त्वज्ञान झालेलं आहे. ते श्याम सततयुक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. याचा अर्थ ह्या भक्ताला भगवान स्वतः ज्ञान देतात आणि ज्ञान दिल्यानंतर त्याचं जे पुढचं जीवन आहे ते पूर्णपणे प्रारब्धाच्या अधीन आहे. त्या पूर्वसंस्कार छंदे हा हेच 18व्या पूर्वसंस्कार छंदे जे काही अनुवादे ते तेने आळविलेनी ओदे बोलता मीची. या ठिकाणी बोलणाराही मी आहे आणि हुंकार देणारा सुद्धा कोण आहे, मीच आहे. या बोधावरून ही अशा प्रकारची भक्ती होऊ शकते, कारण पूर्वसंस्काराने ही गोष्ट होऊ शकते. असं या ठिकाणी सामंजस्य पण आपल्याला करून कोणत्याही प्रक्रियेला शंकेला वाव नाही. आणि जर कोणाला एवढे करून येतच असेल तर भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवावा. काय शंकेशी किर ठावो परी न धरावी त्वा. शंकेला जागा असली तरी याच्याविषयी शंकाच धारण करू नये, अशा प्रकाराने हे वर्णन सांगतात. आता माऊली म्हणतात हे असो, याचं स्पष्टीकरण आता राहू द्या म्हणतात. हे किती प्रेम आहे भगवंताचं अर्जुनावर, तर त्या प्रेमाला उपमा देताना असं सांगतात. वास्तविक या सगळ्या उपमा आहेत नाही, ह्या अपुऱ्या उपमा आहेत. ह्या काही फक्त आता दृष्टांत हा सर्वांगाने सिद्धांत होत नाही, पण काही सांगायचं म्हणलं तर साधारणपणे आपल्याला सांगता येतं. हे असो वयशेच्या शेवटी एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. याचा अर्थ दोन प्रकाराने केलेला आहे काही लोकांनी त्रिपुटी या शब्दाचा. ते म्हणतात हे असो, माऊली म्हणतात हे वर्णन आता राहू द्या, परंतु भगवान परमात्म्याचा अर्जुनावर किती प्रेम आहे, त्या प्रेमाचं तुम्हाला जर उपमाच द्यायची झाली तर असं सांगता येईल. खरं तर ते प्रेम निरुपम आहे. आपण आता तुम्हाला आम्हाला बुद्धीवर आरूढ व्हावं म्हणून सांगतात की जर वयशेच्या शेवटी म्हणजे जी पार वृद्धापकालाला प्राप्त झालेली आहे अशी, आणि वांझोटी म्हणजे आत्तापर्यंत जिचा वांझ म्हणून डांगोरा पिटलेला आहे अशी एखादी वयोवृद्ध झालेली स्त्री, आणि तिला एकची विये आणि तिला शेवटी एकच आपत्य प्राप्त झालं. आयुष्यभर तिला वंध्या असं समजलेलं आहे, परंतु उतार वयामध्ये तिला जर एखादा मुलगा झाला तर मग तिला काय आनंद होतो. मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. मग तिच्या ठिकाणी झालेलं जो मोह आहे किंवा त्याच्यावर असणारं भ्रांतीमुळं त्याच्याविषयी असणारं जे प्रेम आहे ते प्रेम म्हणजे काय आहे, ती त्याची त्रिपुटी आहे आणि ती त्रिपुटी सारखी नाचते म्हणजे कौतुकास्पद होत राहते. कोणकोणती त्रिपुटी? ती शरीराने, वाणीनं, मनाने आहे की नाही, ते फक्त त्या म्हातारपणी झालेल्या पुत्रावर फक्त तिचं प्रेम आहे. ते नाचत राहतं म्हणजे वारंवार कौतुक करत राहतं. पण ती त्रिपुटी कोणती राहते? तिच्या डोक्यामध्ये फक्त कोण आहे, ह्या मुलाची असणारी मी आई, माझ्या आईचं असणारं हे मूल आणि आमच्या दोघांच्या संबंधात होणारं कोडकौतुक, हे सोडून तिच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. याला म्हणतात मोहाची त्रिपुटी नाचू लागे. दुसरं सांगतात मोहाची त्रिपुटी म्हणजे त्या आईचं जर ती शरीराने कोणती क्रिया करीत असेल तर त्या मुलासंबंधाने,
वाणीनं कोणाला बोलायला लागले तर माझं नकटं दुकटं काय त्याचंच वर्णन करेल, आहे की नाही. आणि मनात जर संकल्प करायचं झालं तर संकल्पसुद्धा आता हा मुलगा मोठा कधी होईल, म्हातारपणी मला कसा सांभाळेल, अशा प्रकारे सगळी मोहाची काया वाचा मनाने ही सगळी त्रिपुटीची जी त्याच्या संबंधानेच होत राहते असं सांगतात. तैसे आता हे जसं आहे ना म्हणतात, तैसे झाले श्री अनंता आयसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. ते म्हणतात तैसे झाले श्री अनंता. हे जसं त्या आईची स्थिती होती म्हातारपणी पुत्र संतती प्राप्त झालेल्या, तसंच भगवंताचंही झालेलं आहे. मग ते म्हणे काय ज्ञानोबा आहे धाडसाने म्हणतात, ते म्हणतात आयसे तरी मी न म्हणता, मी असं म्हटलो नसतो पण म्हणतो ना, पण वस्तुस्थितीच आहे. त्या वस्तुस्थितीकडे कशी डोळे झाक करता येईल. तुम्ही पहा ना म्हणतात, जरी तयाचा न देखता येथ तयाचा अतिशय न देखता. जर त्याचा प्रेमाचा झालेला अतिरेक, जर या ठिकाणी अतिशय म्हणजे प्रेमाचा अतिरेक जर मी तुम्हाला पाहिला नसता तर मी असं म्हटलो नसतो. याचा अर्थ भगवंताच्या ठिकाणी अर्जुनाविषयी प्रेमाचा अतिशय किंवा अतिरेकच इतका आहे का ही गोष्ट अगदी म्हणजे उघड्या डोळ्याने अगदी दिसणारी आहे. याला कोणी नाकारू शकत नाही की भगवंताचं तितकं त्याच्यावर काही प्रेम नाही. तर एखाद्या वंद्याश्रीचं त्याला कोणाला परमात्म्याला वंद्याश्रीच्या वार्धक्यामध्ये झालेल्या मुलाची उपमा कोणाला देतात देवाला. पण काय करावं, देवाचं झालंच तसं, तर मी तरी काय करू. नाही तर आयशे तरी मी न म्हणता, मी असं म्हटलोच नसतो असं सांगतात. पहा नवल कैसे चोद के उपदेशू केवते झुंज. त्याचं एक मी कधी सांगितलं असेल, आमच्या गावामध्ये एक मनुष्य होता आणि त्याला वार्धक्यामध्ये एक मुलगा झाला. तर तो आता वारला तो, पण तो मुलगा झाला तर त्यांना इतकं कौतुक. घरची परिस्थिती गरिबीची होती साधारणपणे, पण मुलगा झाला तर त्याला तो खांद्यावर ठेवायचा. एका गावच्या दुकानात गेला. गावच्या दुकानात गेल्यावर त्यांनी काय केलं, त्या मुलाला साखरेच्या पोत्यावर ठेवलं, मारवाड्याच्या साखरेच्या पोत्यावर. साखरेच्या पोत्यावर ठेवल्यावर त्या मुलाने त्याच्यामध्ये हे केलं, लघवी केली. आता मग तो मारवाडी खूप रागावला, त्याला काही पण बोलायला लागला एकदम. त्यानं बोलायचं कारण त्या मुलगा असं असे कसे लाडका असं ते म्हणायला लागला. त्यांनी सांगितलं तू जास्त बोलायचं नाही. ते म्हणे मग देशील का पोत्याचे पैसे. म्हणे पोत्याचे पैसे घे, किती त्याच्या मोबदल्यात बाजरी आहे, तुझ्या साखरेच्या पोत्यात किती तो शेतकरी होता, तेवढी बाजरी तुला आणून देतो, पण माझ्या मुलाला नाव ठेवायचं नाही असं ते सांगायचं. तर याचं कारण काय, त्याच्यावर असणारं अतिशय प्रेम. आणि असं प्रेम भगवंताचं दिसून येतं म्हणतात. म्हणून तैसे झाले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. पहा नवल कैसे चोज. की आता ते उदाहरण तुम्ही म्हणाल असं कुठं तुम्हाला प्रेमाचा अतिरेक दिसला, तर ते अतिरेक आता भगवान आपलं माऊली सांगतात की पहा नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज, परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. पहा तुम्हीच पहा बरं, कैसे चोज हे किती आवड आहे, किती नवल चोज, किती आश्चर्यकारक आवड आहे. आवडीला काहीतरी मर्यादा असावी ना, परंतु ही मोठी नवलकारक आश्चर्यकारक अशी आवड आहे. कोणती आवड, हे ते चाललेला संवाद कुठे चाललेला आहे, हा उपदेश के उपदेश हा चाललेला अध्यात्माचा उपदेश कुठं, आणि केवते झुंज केवते. आणि या ठिकाणी तिथं चाललेलं झुंज म्हणजे जे चाललेलं युद्ध आहे ते युद्ध कोणीकडं. आता या ठिकाणी ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये कौरव पांडवांचं जे भयानक का त्याला म्हणतो घोर दुर्धर अशा प्रकारचं युद्ध चालू आहे. आणि त्या युद्धामध्ये काय करायला पाहिजे, युद्धाचेच प्रसंगाचं चिंतन व्हायला पाहिजे. तिथं केव उपदेश, आणि तिथं कोणता उपदेश आहे हा, अध्यात्माचा, जीवाच्या जीवनाला कृतार्थ करणारा हा उपदेश कुठं चाललेला आहे, युद्धाच्या भूमीवर. जर तिथं जर अर्जुनाने एखादी शंका विचारली असती आणि ते पहिलं उत्तर काय द्यायला पाहिजे होतं, तुला काय कळतं का काय चाललं हे समोर काय आहे आणि तू काय विचारतो असं म्हणायला पाहिजे. पण केव उपदेश आणि केवते झुंज याचाच अर्थ लगेच त्यांनी शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम म्हटल्याबरोबर भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आहे की नाही. त्याला लगेच सांगितलं की तुला बरं तो उपदेश म्हणजे कोणता सांगितला, त्याला असा निष्काम कर्म
परमात्मापासून नाही हळूहळू सांगितलं. काय ना भावो विद्यते काय ना भावो विद्यते ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता उभयोरपि दृष्टोंतस्तन्वयोस तत्वदर्शिभिः. या ठिकाणी त्याला पूर्णपणे अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदम ततम. हा जो सर्वसंग परित्याग करणारे पुरुष जेव्हा एकांतात एकाकी निराशी त्यक्त परिग्रहा असे होऊन जातात तेव्हा त्यांना हे कुठेतरी एकांतवासात गुरूंच्या सेवा केल्यावर तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं ते त्यांना ऐकायला मिळतं. आणि तो एकांतात हा संवाद करावा लागतो. आणि तो संवाद तो उपदेश भगवान कुठं करतात? युद्धस्थली करतात. याचं काय कारण आहे? याचा अर्थ त्या अर्जुनावर इतकं प्रेम आहे. तो जर माऊली पुढे जाऊन सांगतात ना, तो अर्जुनावर तो रुसे तरी हा बुजावीतच आहे. अर्जुन रुसला तर भगवान त्याची समजूत काढायला जातात. तो कोपे तो रागवला तर निवांतचीच आहे, गपचूप ऐकून घेतात. ऐकी नाही आईशे नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. तर त्या ठिकाणी ए इकडं बघायचं आणि शांत बसायचं. शानी मुलगी आहे ना, शांत बसायचं. तुला झोप येते का? झोप येते का? नाही ना, मग शांत बसायचं, ऐकायचं. हां, तर ते के उपदेश केवते झुंज. उपदेश कुठं आणि त्या ठिकाणी असणारं झुंज किंवा युद्ध कुठं असं सांगतात. आणि पुढे वालभाचे भोज नाचत असे. परंतु त्या ठिकाणी वालभाचे भोज म्हणजे एखाद्या माणसावर प्रेम असलं का त्या प्रेमाचं काय कौतुक असेल हे सांगता येत नाही. आणि तेच जणू काही या ठिकाणी नाचत असे म्हणजे भरभरून आलेलं आहे. त्या आश्चर्यकारक असं प्रेम या ठिकाणी ओसंडून वाहत आहे असंच आपल्याला दिसतं. त्या प्रेमाचं नवल काहीच सांगता येत नाही. त्याच्यामध्ये जे काही आपलं प्रेमास्पद आहे, प्रीतीचा जी व्यक्ती किंवा वस्तू आहे त्या वस्तूमध्ये किती दोष असले तरी ते गुण वाटत असतात. दोष तर वाटत नाही पण गुण वाटत असतात. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, जोपर्यंत प्रेमाच्या वस्तूमध्ये दोष दर्शन होतं आहे असं म्हणतो, आपलं तुमच्यावर प्रेमही आहे आणि दोष आहे, ते परमप्रेम नाही होऊ शकत. ते व्यावहारिक प्रेम असेल. परमप्रेमामध्ये त्याचे दोष तर दिसत नाही. आपल्या भक्ती सिद्धांतातल्या ग्रंथामध्ये हे जे भक्ती सर्वस्व आहे त्याच्यामध्ये सांगितले त्याचा दोषसुद्धा काय वाटतो? गुण वाटायला लागतो. गुरुच्या सेवेमध्ये तर सुद्धा त्यांनी सांगितलं, गुरु ज्यावेळेला आपल्यावर खूप प्रेम करतात तेव्हा ते बरोबर आहे, आहे की नाही, आणि जेव्हा रागावतात तेव्हा ते चुकीचं आहे असं जर वाटत असेल तरी त्यांचं प्रेम जेवढं आहे तेवढंच त्यांचं रागावणं वाटलं पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्याविषयी अंतःकरणात असणारी जी भक्ती आहे ती भक्ती स्थिर होईल. नाहीतर मग तुमचंसुद्धा ज्या वेळेला थेंबेनी विरेन वारेनी शोके चिखलू जायचा असं ते गुरुप्रेम आहे किंवा आपल्या इष्टावर असणारं प्रेम तसं नाही. याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, गुरुजी जर आपल्याला उपदेश करायला लागले तर असं वाटलं पाहिजे का ही आपली आई आहे असं त्यांनी सांगितलं. ते जर आपल्याला घ्या म्हणायला लागले तर त्या ठिकाणी ते भगवान विष्णू आहेत. आणि आपल्याला उपदेश करायला लागले तर ते ब्रह्मदेव आहेत. आणि जर ते आपल्याला त्या ठिकाणी दुःख दिले, काय रागावले, तर ते म्हणलं पाहिजे का जो सकाळी ब्रह्मदेव होता तो दुपारी विष्णू झाला, आता तोच महादेव झालेला आहे. तर त्याच्यामध्ये भगवान एकच तत्व जे आहे हे तिन्ही रूपाने माझ्या पुढं नांदत आहे. त्यालाच अद्वैत वेदांताचा बोध होऊ शकतो. आणि त्याच्या ठिकाणी दोषदर्शन जे आहे ना ते दोषदर्शन करत नाही, तो दोषांमध्ये सुद्धा गुण पाहतो. खरी जे स्वामी महाराज सांगायचे की विनोदाने की जे आई आपल्या मुलावर प्रेम असतं, दुसऱ्याच्या मुलांनी पाहुण्याने जरी घरात आले आणि एखाद्याच्या मुलाने तिथं काय मलमूत्र विसर्जन केलं तर त्याला काढायला होते, काय तुमच्या मुलांनी इथं घाण केली म्हणते, आणि तिचा मुलगा दररोज घरात तेच करत असतो, ऐक नाही. तरी ते स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की आमच्या मुलाचं शौच म्हणजे हळदीचा उंडा आहे म्हणे, आणि आमच्या मुलाचं मल म्हणजे आपलं मूत्र म्हणजे तुपाची धार आहे असं ते सांगायचे. तर पहा नवल कैसे झुंज के उपदेश केवते नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. हे प्रेमाचं अशाच प्रकारचं प्रेम भरभरून त्या ठिकाणी त्याचं भोज म्हणजे कौतुक होत असतं. आता यासाठी उदाहरण देतात की खरं आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी तरी ते काही.
तरी तेची काही. ह्याच्यामध्ये काय तुम्ही ज्ञानोबरायाने हे कौतुकसुद्धा वाटत नाही. ते म्हणतात जर माणसाची एखाद्या वेळेस जर आवड असली आणि त्या आवडीमध्ये त्या माणसाला लज्जा आहे का, हे शृंगारिक वर्णन आहे. आवडी आणि लाज, जिथं आवड असते तिथं त्या ठिकाणी लाज त्या माणसाला वाटत नाही. एखाद्यावर परम प्रेम आहे आणि त्याच्या ठिकाणी लज्जा आहे असं होऊ शकत नाही. नंतर व्यसन आणि शिनवी, एखाद्याचं व्यसन आहे, एखाद्या कशाचाही छंद आहे आणि त्या छंदामध्ये त्याला त्या ठिकाणी शीन आला असं तो कधीच म्हणत नाही. तो काय म्हणतो, अतिशय आनंद आला. हे जे लोक आहे ना माळशिरस घाटातमध्ये वगैरे जातात राहते, आता हे एकदम सुकुमार मुलं असतात आणि ते फिरायला कुठं जातात तिथं, आणि दिवसभर काय करतात, उघडे राहतात आणि पावसात राहतात. नंतर घसरून पडतात पण कित्येक वेळेला. त्याच्यामध्ये निसरडा भाग असला त्या डोंगर दऱ्या खोऱ्यात पडतात आहे याच्यामध्ये. आणि संध्याकाळी इतके थकलेले असतात आणि ते जेव्हा परत येतात त्यांची चर्चा काय चाललेली असते, काय आनंद आला, काय आनंद आला. कारण त्यांना छंद येतो. किंवा गिर्यारोहक आहे, जितका वरवर जातो ऑक्सिजन त्याला कमी पडतो तरी तो काय म्हणत राहतो, काय आज आनंद आला, आपण मातच केली आणि चढलोच वर, आज इतके फूट आपण शिखर आक्रमण केलं, अशा प्रकारचा तो म्हणत राहतो की नाही. त्याचं कारण काय आहे, जर त्याला व्यसन असलं तर त्या व्यसनामध्ये त्याला कधी हे काय शीन किंवा श्रम वाटत नाही. आणि पिशे आणि न भुलवी, आता जर एखाद्या माणसाला पिशे म्हणजे वेड लागलं आणि तो भुलला नाही, भ्रमामध्ये सापडला नाही, असं कधी होईल का? कधीच नाही. अहो ते म्हणे हा गावचा ब्राह्मण, आपल्या गावचा वैदिक ब्राह्मण, आणि तो म्हणतो का मैं ये करूंगा, मैं फिर को जाऊंगा, असं कसं काय म्हणतो म्हणे. अरे हेच तर त्याला पिराचं भूत लागलेलं आहे. पिराचं भूत लागलं आणि तो मनुष्य लगे ओम भद्रम करणे भी म्हटला तर मग काय त्याला वेड म्हणायचं. पिशे आणि न भुलवी, जर त्याला वेड लागलं तर त्या ठिकाणी तो भुलला जाईल. नाही तर त्याला त्याची काय, त्याला पिसं म्हणायचं का, त्याला छंद म्हणायचा का, त्याला आवड म्हणायची का. आवड म्हटलं की त्या ठिकाणी लज्जा गेली, छंद म्हटलं की त्या ठिकाणी श्रम गेले, आणि पिस किंवा वेडेपणा म्हटलं की त्याच्या ठिकाणी भ्रमिष्टपणा हा आलाच. त्याच्यामध्ये काही नवल करण्यासारखं नाही. ज्ञानोबारायांना याचं काही नवल वाटत नाही, कारण ती ज्ञानोबारायांनीच ती भूमिका अनुभवलेली आहे. म्हणून त्यांना काय, कारण तिथं माझंच मी सांगतो, त्यामुळे काही नवल आहे त्याच्यामध्ये. आईशी काय नेनो तुझी आवडी झाली प्रसन्न. तुझी काय आवड आहे, किती आवड आहे हे मला पण कळत नाही. खरं जर सांगू का, झाली तुझ्यावरची जी प्रसन्नता आहे ना तीच वेडी झालेली आहे. ही आवड म्हणजे तुझ्यावर असणारी जी प्रसन्नता त्याचं लागलेलं वेड आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही, साहित्यिक भाषेत सांगतात. आणि म्हणून हे अत्यंत गुप्त असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान मी कोणालाच सांगितलं नाही, परंतु ते तुला इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. काय विमृश्यैतदशेषेण यथेच्छसी तथा कुरु. हे खरं प्रेमातलं आहे की हे सगळं जे आहे तर हे सर्व गुह्यातील गुह्य सांगून भगवान मोकळे झाले. आणि मोकळे झाले एवढं नाही ठेवले आग्रह खरा प्रेमाच्या व्यक्तीवर. शेवटी जर म्हणत असेल ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, प्रेमापोटी मी तुला सांगतो आणि तू असंच केलं पाहिजे, याचा अर्थ हे प्रेम जे आहे तर आपल्या मनासारखं त्या करून घे नाही. त्याला त्याच्या कल्याणासाठी त्याला स्वातंत्र्य दिलेलं नाही, ते स्वातंत्र्य भगवंताने दिलेलं आहे. खरं प्रेमातलं शेवटचं कोणतं, यथा इच्छशी तथा करू. हे बघ मी तुला हे सर्व उघड तुझ्या कल्याणाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे, आता याच्या पुढं तुला पाहिजे ते कर. तर हेच कर म्हटलं तर याचा अर्थ काय आहे, आपल्या प्रेमाने आपण त्याला बांधून घेतलेलं आहे. त्याला कुठल्या तरी आपली जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेच्या बाहेर त्याला जाऊ द्यायचं नाही. हे सरळ उघड आहे. जर तू समजा मग आमच्या विरुद्ध करशील, आमचं प्रेम तुझ्यावर तसंच राहील. याच्यामध्ये फक्त तुला जे सत्य आहे ते सांगितलं तर, पण याच्या पुढेही तू यथा इच्छेची ज्याच्यात तुला सुख वाटेल ते तू कर, तुझ्या सुखात आमचं सुख आहे. वास्तविक जर एवढं जर केलं तर अर्जुन म्हणला असता का मग काय करिष्ये वचनम तव. जर खरं प्रेम केलं असेल तर तो प्रेमास्पद काय म्हणतो, तुझीच आज्ञा मला प्रमाण आहे.
म्हणणारा म्हणतो यथा इच्छेशी तथा करू, तुम्ही जे तुला वाटेल तसं कर. आणि उत्तर काय देतो अर्जुन? नष्टो महास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. या ठिकाणी तुला जे तू जे म्हणतो ना ते मी करील. स्वामी महाराज तर एवढे म्हणायचे, आता जर तू म्हटला की हा बाण मला माझ्यावर चालव तर तुझ्यावर सुद्धा चालवेल. जो अगोदर कौरवांना त्यांच्या हृदयाचं भेदन होऊ नये याची चिंता करत होता, तो म्हणतो आता कोणावर चालवेल? तुझ्यावर सुद्धा चालवेल. याला म्हणतात करिष्ये वचनम तव. तुझ्या आज्ञेवरून माझं जीवन ओवाळून टाकील मी स्वतः. जो स्वामी महाराज कधी कोणाला काही सांगितलं ना की तू असं करणं चांगलं आहे, तसं करणं चांगलं आहे, तर तो म्हणायचा हां ठीक आहे स्वामी. पण तो एखादा माणूस काय म्हणतो, तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी बरोबर आहे पण ही गोष्ट पण. स्वामी महाराज म्हणजे हे मात्र तुझं अगदी बरोबर आहे, आता तू जे म्हणतो ना तसंच कर म्हणायचे. कारण पण आणि परंतुमुळंच मनुष्य जीवन सगळं उद्ध्वस्त झालं. शास्त्राची आज्ञा, गुरुची आज्ञा, संतांची आज्ञा, हे सगळं संतांचं सगळं खरं आहे, पण व्यवहारात कसं जमेल म्हणतो, आहे की नाही? आता बरोबर आहे तुझं. मग तो स्वामी महाराज म्हणायचे डुबते रहो, आणखी तुम्ही आणखी खड्ड्यात जा. कारण का तर याच्यामध्ये आज्ञापालनामध्ये कोणत्याही पण आणि परंतु चालत नाही. तसं भगवंताचं अर्जुनावरचं असणारं जे प्रेम आहे ते म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काही. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रेयेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणुतो. म्हणतात म्हणून या सगळ्या पाठीमागं सांगताना ऐसा भावार्थू असा सांगण्यापाठीमागचा भावार्थ म्हणजे अभिप्राय आहे. सांगण्याचा अभिप्राय असा आहे की अर्जुन मैत्रेयेचा कुवासा, भगवंताला जर कोणी मैत्री करायची झाली कोणाशी तर त्या मैत्रेयेचा कुवासा म्हणजे आश्रय कोण आहे तर अर्जुन आहे. म्हणजे भगवंताला मैत्रीचा भाव अर्जुनाशिवाय कोणाच्याच ठिकाणी ठेवता येणार नाही. म्हणजे खरा अर्जुनच असा उचित आहे की ज्याच्या ठिकाणी मैत्री स्थापन करावी, मित्रतेचा भाव स्थापन करावा. मित्रतेचा भाव आपण नेहमी पाहतो. मला वाटतं काल परवा कधी सांगितलं, मित्राची जी लक्षणे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं मैत्रीचा भाव हा सर्वात श्रेष्ठ आहे. मैत्री म्हणजे एक प्रकारचं सखा होणं परमात्म्याचा. आणि ह्या सख्य भावामध्ये केलेली जी भक्ती आहे त्या सख्य भक्तीचा हा अर्जुन काय पुढं सांगणार आहेत, अधिष्ठात्री देवता आहे. सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप, असंच आहे ना, सृष्टी जनार्दन एक रूप अशी अर्जुनाने अनुभूती घेतली. याचं कारण काय आहे? सृष्टी जनार्दन एक सख्यपणाने केलेली भक्ती. त्या मैत्रीमध्ये 6 लक्षणं सांगितली. षड्विधम मित्र लक्षणम, 6 प्रकारचं मित्राचं लक्षण आहे. ते काय आहे की ददाती प्रतिगृह्णाती, मित्राला देतो पण आणि मित्राचं घेतो पण. आणि जे लोक आहे ना म्हणतात आमची मैत्री आहे दे, पण घ्यायच्या वेळेला मात्र द्यायच्या वेळेला मात्र देत नाही, तो मित्रतेचा भाव नाही. मित्राचं लक्षणामध्ये दिलं पण पाहिजे आणि घेतलं पण पाहिजे. ददाती प्रतिगृह्णाती, प्रसंग पडला त्याचंही घेतो, त्याच्यावर प्रसंग पडला तर आपलंही देतो. नंतर गुह्यम आख्याती पृच्छती, आपल्या जीवनातलं किती गुप्त असलं तरी त्याच्या जीवनातलं गुप्त त्याला विचारतो, आपल्या जीवनातलं गुप्तता त्याला सांगतो. गुह्यम आख्याती पृच्छती. आणि भुंगते भोजयते चैव, त्याला खाऊ घालतो आणि त्याचं पण खातो. हे षड्विधम मित्रलक्षणम. आणि ह्या मित्रलक्षणाचा आश्रय किंवा आचार्य, सख्यभक्तीचा आचार्य कोण असेल तर अर्जुन आहे असं माऊली सांगतात. आणि पुढं सांगतात सुखे शृंगारलिया मानसा दर्पणुतो. आणि सांगतात सुखे शृंगारलिया मानसा, सुखाने अलंकृत झालेलं आपलं जे मन आहे ना त्या मनाला पाहायचं झालं तर दर्पण म्हणजे आरसा कोण आहे? अर्जुन. म्हणजे खरं माहिती आहे का, जर अर्जुन पूर्ण जर आपण आपल्या आरशामध्ये आपलं चेहरा पाहिला आणि त्या चेहऱ्यामध्ये कुठं काही त्रुटी असली, वाकडा गंध वगैरे असला तर, किंवा आपल्याला काही बाह्य पदार्थ कुठं लागलेला असला तर तो काढून आपण आरशात पाहतो. तोपर्यंत तो काढून पाहतो, ऐक नाही, कुठपर्यंत तो आरशातला चेहरा एकदा व्यवस्थित दिसला का आपला चेहरा व्यवस्थित आहे असं आपण म्हणतो. तसा सुखे शृंगारलेल्या मानसा, सुखाने शृंगारलेल्या मनाचा आरसा, आपलं मन सुखी झालेलं आहे हे पाहायचं झालं तर कोणत्या आरशात पाहायचं? अर्जुन रूपी आरशात पाहायचं. म्हणजे काय होईल, अर्जुन जर समाधानी दिसला तरच
काय आहे, आपलं समाधान आहे. म्हणून हा अर्जुनाला जर सुख झालं, अर्जुन जर सुखाने शृंगारित झाला असेल, अलंकृत झाला असेल, बस भगवान म्हणतात माझं झालं, मी माझ्यासारखं सुख कोणालाही नाही. कारण का, ज्या अर्थी अर्जुनाला सुख आहे त्याच्या सुखाने मी काय आहे, सुखी. म्हणून भक्तीचं लक्षण काय केले, तत्सुखी सुखित्वम ना, तस्मिन सुखे, त्या परमात्म्याच्या सुखात. लोक म्हणतात तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे की नाही. पण काय झालं, पूर्वी होतं आता नाही राहिलं, कारण तुम्ही आमच्या गोष्टी काय विरुद्ध केल्या याच्यामध्ये. तर आणि तुम्ही सुखी झाले पण आम्हाला मात्र दुःखातच गांधत पडलो ना, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यावर प्रेम आहे किंवा त्याच्या सुखाने तो सुखी झाला नाही. खरं प्रेमास्पदाच्या सुखाने आपण सुखी झालो पाहिजे. आपल्या सुखाचा विचार, आई मुलाच्या सुखाने सुखी होते, तर तसं भक्त देव हा भक्ताच्या सुखाने सुखी होतो. आणि भक्त देवाच्या सुखाने. गोपींना काय होतं, देवाला सुख वाटलं पाहिजे, देवाला दुःख होता कामा नाही, म्हणून ती काय करते, सुख आपलं जे दुःख आहे तर ते दुःखसुद्धा लपवून ठेवते आणि त्याला काय होतं, आनंदी दाखवते. आपल्या याच्यामध्ये वर्णन केलं आहे गोपीगीतामध्ये नाही का. उद्धव ज्या वेळेला गेला, त्या उद्धवाने सांगितलं की आपल्या उद्धवाला भगवंतांनी सांगितलं, त्या गोपी फार मोठा माझा शोक करतात आणि काय त्यांची स्थिती आहे, तू एकदा गोकुळात जाऊन पहा. तो उद्धव आला तर त्यांनी पाहिलं तिथल्या ज्या गाया आहेत त्या गायांच्या नेत्रातून धारा चाललेल्या आहे. त्या गोपींना स्नानाची आठवण नाही, सगळे धुळीने माखलेले केस आणि डोळ्यातून रात्रंदिवस चाललेल्या धारा, असं त्यांचे. नंदबाबा, यशोदा हे सगळेच दुःखी लोक त्यांनी पाहिलं. त्याला वाटलं की परमात्म्याच्या विरहात हे जीवन कसं जगतात, असं त्याला वाटलं की जगामध्ये असं प्रेम भगवंतावर कुठंच पाहायला मिळालं नाही. आता ही जी हकीकत आहे ही आपण कोणाला सांगू, परमात्म्याला सांगू, आणि परमात्मा काय करील, मग त्यांच्या भेटीसाठी येईल. परंतु परमात्मा येतो म्हटला होता पण गेला तर परत माघारी आला नाही. तेव्हा त्यांनी ते सगळं पाहिलं, मग त्यांनी सगळ्यांशी गोष्टी केल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठला तर त्याला वाटलं आता हेच चित्र येतं. दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रच गोकुळातलं बदलून गेलं. भक्ती सिद्धांताचे जे ग्रंथ आहे त्यांनी वर्णन केलं की या ठिकाणी आता रात्री नंदबाबा आणि यशोदा चर्चा करायला लागल्या, गोपी आपापसामध्ये चर्चा करायला लागल्या. अरे आपलं हे दुःख जर उद्धवानी जर आपल्या परमात्मा श्रीकृष्णाला सांगितलं, तो परमात्मा आपल्या विरहाने अगोदरच दुःखी आहे, सारखं आपलं चिंतन करतो, म्हणून तर उद्धवाला पाठवलं. आणि त्याच्यात आपलं दुःख जर सांगितलं तर तो 11 वर्षाचा 12 वर्षाचा आपल्याला सोडून गेलेला आता थोडासा तो प्रौढ झालेला आहे, आता तर त्याला किती मोठं दुःख होईल असं त्यांना वाटलं. मग काय केलं पाहिजे, त्यांनी सगळ्यांनी विचार करून ठेवला. उद्या उद्धवाला ह्या दुःखाची जाणीव होता कामा नाही. ते भागवतामध्ये कोणतं गीत, भ्रमरगीत आहे ना, त्या भ्रमरगीत आलेले. त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी वेणी फणी करून व्यवस्थित सगळ्या आणि त्या आपापसात चर्चा करायला लागल्या. तो कानोसा घ्यायला लागला उद्धव. आता कालचं चित्र बदलून गेलेलं आहे त्या ठिकाणी. ते म्हणायला लागले की हा जो भ्रमर आहे ना, हा जो भुंगा आहे ना, हा भुंगासारखाच कृतघ्न कोण आहे, तो कृष्ण आहे म्हणे, त्याचं नाव सुद्धा घेऊ नका. त्याच्यासमोर चर्चा करायला लागल्या. का म्हणून की त्याला म्हणायला लागला हा भ्रमर येतो, ह्या पुष्पाचा मकरंद सेवन करतो आणि पुन्हा निघून जातो, आणि निघून गेला ना परत मागं पाहत नाही. तसा तो कृष्ण म्हणला येतो गेला तर परत आला नाही. आपल्याला काय करायचं, त्याचं चिंतन करायचं. म्हणजे काय, हे सगळं त्यांनी कशासाठी केलं का, ही त्यांचं अंतरंग होतं, हे त्यांचं अंतरंग नव्हतं. पण उद्धवाला जाऊन त्या ठिकाणी उद्धवाने ह्यांचं असं सांगावं की हे लोक काय सुखी आहेत, नंदबाबा वगैरे सगळे आनंदी आहे. तर त्यांनी सांगितलं की काही नाही, तू जाऊन सगळ्यांना सांग आम्ही का खूप सुखी आहोत, आनंदी आहोत असं सांगितलं. आणि मग ते परत तो उद्धव गेला असं वर्णन केले. याचं कारण काय, त्याच्या सुखात त्याला जर त्या ठिकाणी त्याला द्वारकेचं राज्य मिळत असेल, त्याला जर ह्याचा कंसाला मारून त्या याला उग्रसेनाच्या याच्यामध्ये त्याला जर काही कर्तव्य करायचे असेल, समाधान वाटत असेल, तर त्याच्या सुखानेच आम्ही सुखी आहेत असं हे. तसा भगवंताच्या अर्जुनाच्या सुखाने भगवान सुखी. म्हणून सुखे शृंगारल्या मानसा दर्पण होतो. कोण दर्पण आहे, तर अर्जुन दर्पण आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यात काय शंका आहे,
अशा प्रकारचा जर भेद होईल तर त्या भेदाने काय होतं, अभेदाचं काय होतं, दृढता येते असं आहे. पण हे सगळं जाणून असलं ना, कल्पित भेद आहे आणि वास्तव अभेद आहे, हा सिद्धांत आहे किंवा ही महापुरुषांची अनुभूती आहे असं जर कळलं आणि हेच आपल्याला पाहिजे असं कळलं तर त्या ठिकाणी, म्हणून आता सांगितलं त्याच्या त्याच्या पाण्याचं जे काय पाणी पण न ढळता मोठमोठ्या लाटा उसळत असतील, लहान लाटा मोठ्या लाटा, तर त्यांनी तो समुद्र शोभतोच उलट आणखी. स्वामी विवेकानंदांनी लिहिलं की जर आपण एखाद्या अथांग समुद्राच्या समोर गेलो आणि अथांग समुद्रावर नजर टाकली, फिरायला गेला कोणी चौपाटीला आणि आता संपूर्ण वारा शांत आहे, तर तो किती वेळ पाहत बसेल? थोडा वेळ पाहिजे. अथांग समुद्र निळा पसरलेला आहे, अपार आहे, असीम आहे, एवढंच पाहिजे. त्याचं ते विशेष कौतुक येणार नाही. जेव्हा त्या किनाऱ्यापर्यंतच्या लहान मोठ्या लाटा एकमेकावर आदळतील डोंगरासारख्या आणि एखाद्या मोठमोठ्या जलाशयासारखे खड्डे पडतील, त्याच्यामध्ये भोवरे दिसतील, त्यावेळेला त्याला आनंद येतो. वास्तविक पाण्याच्या अगोदरही पाणीच होतं, नंतरही पाणी, पण आनंद कोणी दिला? त्या उसळत्या लाटांनी दिला, त्याच्यातल्या निरनिराळे झालेल्या भेदांनी दिला. परंतु ह्या भेदामध्ये जाणीव काय, आतून पाणी पाणीच आहे, परंतु त्या पाण्याचा आनंद काय आहे? त्यांनी सांगितलं, जवळिकेची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे का तरंगाशी धवळारे तरंगची होती, अशा प्रकारची स्थिती आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माऊली या ठिकाणी सांगतात. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्तिबीजाशी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. या परी, या प्रमाणे बाप म्हणजे अरे बाप रे बाप म्हणजे आश्चर्य सांगतात की अर्जुन कसा आहे, पुण्य पवित्र आहे. याच्यात सांगतात ना काय, सुकृती पुण्यवान धन्य ना, जे जगामध्ये सर्वात चांगल्या प्रकारची सत्कृत्य करणारा किंवा लोकांनी ज्याची प्रशंसा करावी असं म्हणणारा, असं शास्त्राज्ञेप्रमाणे ज्याच्या सर्व कृती भावना विचार आहेत, असा पुरुष पुण्यवान पुरुष आहे. आणि तो पुन्हा कसा आहे, पुण्य, आणि तो पवित्र आहे. तो पवित्र आहे म्हणजे त्याच्या अंतःकरणामधून ज्या काही वासना आहेत, दुर्वासना, त्यांचंही निवारण झालेलं आहे आणि सत्कृत्यामध्ये सद्विचारामध्ये परायण आहे. असा पुण्य आणि पुण्यवान आणि असा पवित्र, असा अर्जुनाला विशेषण, बाप पुण्य पवित्र. पुन्हा काय असला पाहिजे, भक्ती बीजाशी सुक्षेत्र. जर बीज पेरायचं झालं तर ते खडकामध्ये जर पेरलं तर उपयोग नाही, त्या चांगल्यात मशागत केलेल्या अशा जमिनीमध्ये बी पेरलं पाहिजे. तसं हे भक्तिरूपी बीज पेरण्याचं असेल तर भक्तिरूपी बीजाला सुक्षेत्र म्हणजे चांगल्या प्रकारची मशागत केलेली जमीन म्हणजे अंतःकरण कोणाचं आहे, अर्जुनाचं आहे. म्हणजे जीवनामध्ये या कृष्ण कृपेला जर पात्र झाला कोण, अर्जुन, त्याच्याजवळ असणारी दोन महत्त्वाची लक्षणं आहेत. तो पुण्यवान किंवा तीन म्हणा, पुण्यवान आहे, पवित्र आहे. यात पवित्र खरं पावित्र्य कोणतं आहे, तुकाराम महाराज सांगतात, पवित्र सोहळी आणि एकतीची भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव नेत्री अश्रूच्या धारा आणि कोठे रोमांच बरोबर ना, कोठे देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. त्यांची जर सेवा केली तर ती देवाला काय होते, प्राप्त होते. असे जे लोक आहेत ते पवित्र आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा सोहळा तो झाला आणि अंगीकार देवे केला. ज्यांचं देवावर प्रेम आहे आणि देवाचं ज्यांच्यावर प्रेम आहे, देवावर ज्यांचं प्रेम आहे ते पवित्र आहेत आणि देवाचं ज्यांच्यावर प्रेम आहे ते सोहळी ना, ज्यांचा देवाने अंगीकार केला, तुम्ही माझं आहे. आपण म्हणतो देव माझा आणि मी देवाचा, असं ज्यांची अनुभूती आली तर ते पुरुष पवित्र आणि सोहळे आहे आणि त्यांच्या अंतःकरणात भक्तीचं बीज पेरता येतं. म्हणजे अर्जुनाच्या अंतःकरणात भक्ती प्रेम निर्माण झालं आणि तो पुण्यवान आहे आणि पवित्र आहे. म्हणून कृष्ण कृपेशी पात्र याची लागी. यामुळं म्हणजे देवाच्या कृपा आपल्यावर व्हावी, याला पात्र व्हायचं असेल तर आपल्या जीवनात एवढ्या गोष्टी पाहिजे. आपलं जीवनातली आपली प्रत्येक कृती, प्रत्येक भावना आणि विचार हा चांगलाच असला पाहिजे, म्हणजे शास्त्र प्रतिपादित असाच असला पाहिजे. दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होईल नाही असा पाहिजे आणि भक्ती बीज जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये
पेरलं झालं. हे जर पाहिलं ना, खरं जर हे भक्तीचं बीज आहे ना किंवा ज्ञानाचं बीज, हे जर पेरण्यासाठी खरं अंतःकरणात लागणार, इथला पुढचा विषय येणार आहे आता, तर त्याच्यामध्ये वैराग्याचं बीज, वैराग्य अंतःकरणात असलं पाहिजे. वैराग्य असलं की भक्ती बीज, कारण काय आहे की ज्ञान, भक्ती आणि वैराग्य, भागवतामध्ये तीनच सांगितले ना, ज्ञान, भक्ती, वैराग्य. काय हां, किंवा ते तर याच्यामध्येच आहे, भागवतामध्ये सांगितलं. भागवत महात्म्यामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे त्रिक, म्हणजे हे तीन सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्ञान आणि ज्ञान असेल आणि वैराग्य असेल तरच हे ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं बीज पेरण्याला ते अंतःकरण योग्य होतं. लक्षात आलं ना? भक्ती, वैराग्य आणि ज्ञान. त्याचं आणखीन काल कुठं चिंतन वाचलं पण, किंवा भक्ती परेशानुभवो विरक्ती, अन्यत्र जैश त्रिक एक कालः प्रपद्यमानस्य यथाश्नतः स्यु तुष्टी पुष्टी क्षुद पायोनुघासम असं म्हटलेलं आहे. तर याच्या ठिकाणी जसं माणसाला भूक लागलेलं आहे, एक एक घास खातो, तसं त्याला काय होते, तुष्टी होते, तेवढं त्याची भुकेचं शमन होतं, तुष्टी होते, पुष्टी, शरीराला थोडा उत्साह येत जातो, आणि क्षुध पाया, आणि भूक तशी भुकेचं शमन व्हायला लागतं. तसं इथं या ठिकाणी काय आहे की भक्ती, विरक्ती आणि नाही, जसजशी अंतःकरणात भक्ती व्हायला लागते तसं अंतःकरणामध्ये वैराग्य त्या ठिकाणी वाढायला लागतं, आणि ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचंही स्फुरण त्याच्या ठिकाणी व्हायला लागतं. असंच आहे ना. मग तिन्ही भक्ती, विरक्ती आणि ज्ञान ही, तसा हा भक्तिबीजाशी सुक्षेत्र झाला. त्रिवेणी संगम. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्तिबीजाशी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. हो का आत्मनिवेदना तळीची, जे पिठिका होय सख्याची, पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. या ठिकाणी हे जे शेवटी आहे ना, आपल्याला ज्ञानेश्वर महाराजच समाधान देणार आहेत. ह्या रीतीनं या भक्ती, ज्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा सिद्धांत किती दृढमूलक केला आहे. इतकंच नाही, जर आपण आता हे पुढच्या वेळा जर पाहिल्या ना, तर असं वाटतं की या ठिकाणी हे तर स्पष्ट आपली अनुभूती होते. हे जर ह्यांच्या आता चाललेल्या ह्या चर्चेत आपण जर एकरूप झालो, तर एकरूप झालं, आणि ह्याच्यामधलं साहित्याच्या अंगाने सांगितलेलं जे भावनेचा, त्याला काय म्हणतो, परमोत्कर्ष, तो कसा ज्ञानातच फलीभूत होतो, त्याच्यामध्ये भक्तीची कशी अभिव्यक्ती होते आणि विरक्ती कशी वृद्धिंगत होते, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर ते सांगतात, हो का आत्मनिवेदना तळीची, जे पिठिका होय सख्याची, पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. हो का, असू द्या म्हणतात. आत्मनिवेदना तळीची, हे आता ते झालं ना, नेत्री अश्रूंची आधारा आणि कोठे रोमांच शरीरा. त्याच्यावरून सांगू का, सहजच असं आहे की त्याच्या नेत्रामध्ये अश्रूच्या धारा लागल्या, रोमांच्या अंगावर उभले, अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले, असं सांगितलं ना. अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले, आणि त्यांचं वर्णन काय केलं आहे, पवित्र नाही, बरं ना, काय सुरुवात काय ते अभंग, पवित्र सोहळी आणि एकतीची भूमंडळी, आणि ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्यांचा देव आवडता आहे, की नाही, अखंडित प्रेमभाव आहे, ती पवित्र आहे, ती सोहळी आहेत, ती परमात्म्याला आवडणारी आहेत, आणि अश्रुपात कोणासाठी होतात, त्या परमात्म्याच्या विरहात होतात. आता सांगायचं म्हणजे आपलं काय घरगुतीच आहे, तर आमची ही गंगूताई आलेली, ही 2 महिने झाले रडती रात्र, म्हणजे दिवसभर सारखी रडते. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा करता करता ते डोळ्यातले ते हे जे अश्रू आटतही नाही अजून, ते कुठून येतात काय कळत नाही. आणि तिला काय झालं की त्याचा परिणाम म्हणून या स्नायूंवर झाला. तिचा डोळासारखा लवतो ना, हा गाल हालतो, म्हणजे ह्या स्नायूंवर परिणाम झाला. आता सांगा, ही किती रडली म्हणजे तो परत येणार आहे का? काही होणार नाही, त्याच्यामधून काही प्राप्त होणार नाही.
तेवढं जर देवासाठी रडलं परमहंस म्हणतात, बरं तो साधू होता, आमचा तो भाऊ साधू होता, त्याच्यासाठी जर त्यात शरीर आहे, तो शरीर रूपाने गेला तर देवाच्या घरात आहे, तर त्या देवाची उपासना करणं हे आपलं काम आहे, भगवत सेवा करणं हे आपलं काम आहे. ते जर आपण केलं आणि त्याच्यासाठी अश्रू वाहिला तर अश्रू कायमचे थांबतील आणि आनंद होईल, आहे की नाही. त्याच्याऐवजी बरं जीवन म्हणजे काय, रडण्यासाठीच दिलं आहे का? संयोग वियोग हे ठरलेलेच आहे. असं कोणते जीव आहेत का बरोबर आले आणि बरोबर गेले? एका आईच्या उदरातून जन्मणारे सहोदर जुळी मुलं सुद्धा त्यांचा जुळ्यांचा जन्म झाला एकत्र, तरी मृत्यू एकत्र नाही. असं जर आहे तरी काय पुरामध्ये लाकडं येतात आणि पुन्हा वंडक्याने पुन्हा ते वंडके पुन्हा लाटे सरशी लाट झाल्यावर ते पाळून जातात. अशी ही गोष्ट आहे. याच्यामध्ये आपण करून काय करायचं, शोक करीत बसणं काय पुरुषार्थ आहे का त्याच्यामध्ये? पण ह्या गोष्टी जे देवाची कृपा झाल्याशिवाय लक्षात येत नाही, आहे की नाही. हे कधी पार माणसाला ज्या बरं त्यावेळेला वेळ पण गेलेली असते, त्याच्यामुळे शक्ती कमी होते, मनोबलही कमी होतं आणि मग काही सगळं कळलं तरी काय करता येत नाही. त्याच्यापेक्षा सावधानता काय आहे, शास्त्र काय म्हणतं, संतांनी काय केलं, त्यांच्या जीवनात हे प्रसंग आले नाही का, ह्याचा विचार झाला पाहिजे की नाही. असं आहे. तर ह्या अर्जुनाने भगवंताशी केलेली जी मैत्री आहे, त्या मैत्रीचं वर्णन करताना अर्जुन हा सख्य भक्तीचा आचार्य आहे असं सांगतात. हो का आत्मनिवेदना तळीची जे पिठिका होय सख्याची, पार्थव अधिष्ठात्री तिथीची मातृका गा. आता हो का, काय काय आश्चर्य आहे की या ठिकाणी आत्मनिवेदना तळीची जे नवविधा भक्ती सांगितलेली आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात की नवविधा काय बोलिली जे भक्ती आणि द्यावी माझ्या हाती संतजनी. 9 प्रकारची जी भक्ती आहे ती संतांनी मला द्यावी. ती 9 प्रकारची भक्ती कोण प्रल्हादच सांगतो ना, प्रल्हादच सांगतो. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम आर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशी 9 विधा भक्ती आहे. त्याच्यातली सख्य भक्ती कोणती आहे? 8व्या क्रमांकाची भक्ती आहे. आणि शेवटची 9वी भक्ती कोणती आहे? आत्मनिवेदन भक्ती आहे. तेव्हा ह्या आत्मनिवेदन भक्तीच्या अगोदरची भक्ती कोणती आहे? सख्य भक्ती आहे. आणि ते म्हणतात की सख्याची जी पिठिका होय, या ठिकाणी जे सख्य भक्ती आहे ना, सख्य भक्तीचं राहण्याची पिठिका म्हणजे पीठ किंवा आसन. आसन म्हणजे कोणी? अर्जुन आहे. सख्य भक्ती राहती कुठं, कोणत्या आसनावर बसती? अर्जुनावर. म्हणजे अर्जुनाचं अंतकरण हे सख्य भक्तीचं काय आहे? पीठ आहे किंवा आसन आहे. आणि त्या पीठावर काही देवता स्थापन करतात. त्या देवता कोणत्या आहे? तर पार्थो अधिष्ठात्री तिथीची मातृका गा. पार्थ त्याच्या आश्रयाने राहते, तर ती अधिष्ठात्री देवता म्हणजे अधिष्ठात्री मातृका म्हणजे अधिष्ठात्री देवता कोण आहे? तो पार्थ आहे. म्हणजे याचा अर्थ जगामध्ये खरं प्रेमाचं स्वरूप जर सख्य किंवा काय त्याला म्हणतो सख्य भक्तीचं स्वरूप पाहायचं असेल तर गुरु कोण आहे? आचार्य अर्जुन आहे. म्हणून म्हणतात का अर्जुना ही जी भक्ती कोणती? आत्मनिवेदना तळीची. म्हणजे जर सख्य भक्ती निर्माण झाली तर खरी सख्य भक्ती जर निर्माण झाली तर याचा अर्थ असा आहे की आपलं खरंच श्रवण झालं योग्य रीतीनं, तर आपल्या मागच्या सगळ्या भक्ती झाल्या. आता एकच भक्ती ती का ठेवली? का आत्मनिवेदन झाल्यावर पुढं त्या चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, अशी स्थिती आहे. आता जोपर्यंत भक्ती सिद्धांताचं वर्णन करायचं आहे त्याच्यामध्ये सख्य भक्ती ज्याला प्राप्त झाली तोच खरा आत्मनिवेदन करू शकतो. जर गुह्यम आख्याती पृच्छती ही गोष्ट सुद्धा मित्रांमध्येच होते, तर सख्य भक्तीमध्येच गुरु आणि शिष्य किंवा देव आणि भक्त यांच्यामध्ये पूर्ण समर्पण होऊ शकतं. म्हणून त्याचं सख्य भक्तीत रूपांतर झालेलं आहे. आणि मग ती आत्मनिवेदना तळीची, आत्मनिवेदनाच्या अगोदरची नाम उपांत्य भक्ती जर कोणती असेल तर ही सख्य भक्ती आहे असं सांगतात. आणि असं झाल्यामुळं झालं काय म्हणतात माऊली म्हणतात, मी हे जे वर्णन केलं ना, मी हे वर्णन केलं तर तुम्हाला वाटेल की अहो विषय कोणाचा सांगायचा होता, वर्णनच करायचं ते. कोणाचं वर्णन चाललंय? अधिष्ठात्री देवता रूपाने कोणाचं चाललंय? अर्जुनाचं वर्णन चाललंय. आणि सगळा कृष्णम वंदे जगद्गुरू, त्या जगद्गुरू परमात्म्याचं वर्णन करायचं सोडलं आणि अर्जुनाचंच वर्णन या ठिकाणी यांनी सुरू केलं. असं जर कोणी म्हणेल तर माऊली सांगतात असं आहे बाबा, म्हणून तर मी यांचं वर्णन करतो. पाशीची गोसावी न वाणिजे, मागा पायकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. ते म्हणतात इथं असं मागा आणि मग असे 2 पाठभेद आहेत.
म्हणतात पाशीची गोसावी, म्हणजे आपल्या अर्जुनाच्या जवळ कोण होता? अर्जुनाच्या रथावर आरूढ झालेला कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, आणि तो त्याचं सारथ्य करीत आहे ना. असा परमात्मा दोघं जवळ आहे, आणि तो कोण आहे? जगन्नायक आहे. तो पाशीची जवळच आहे, पण तो कोण? गोसावी, त्याचा सर्वांचा असणारा स्वामी किंवा अधिपती परमात्मा, जगन्नायक परमात्मा. पण न वाणिजे त्याचं काय वर्णन करून राहिले नाही माऊली. त्याचं न वाणिजे त्याचं वर्णन करत नाही. आणि मागा पायिकाचा गुण घ्यायचे, आणि मागं त्यांचा असणारा जो पायिक म्हणजे नोकर आहे, एखाद्याचा सेवक आहे, आणि त्या सेवकाचंच गुणगान वर्णन करायला, मालकाचं गुणगान करायचं वर्णन सोडून दिलं, आणि वर्णन कोणाचं करायला लागला? पायिकाचं वर्णन करायला लागला, नोकराचं वर्णन करायला लागला. तर ते म्हणतात आयसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. ते म्हणतात असं आहे की कधी कधी आहे ना, मालकाला सेवकाचं वर्णन केलं की मालकाला काय होतो असतो? आनंद. किंवा पतीला आपल्या पत्नीच्या गुणांचं वर्णन केलं तर त्याला काय होतो? आनंद. आईला आपल्या मुलाचं वर्णन केलं तर आईला आनंद होतो. तसंच म्हणतात की अर्जुन तो सहजे पडिये हरी. तो अर्जुन देवाला सहजे स्वाभाविकपणेच पडिये अत्यंत आवडता असतो. म्हणून त्यांनी म्हणलं ना, अर्जुन पडिये हे गोडी नासेल हन. अर्जुनाचं वर्णन केलं की जसं मुलाचं वर्णन केलं तर आईला काय होतं? तितका आनंद वाढत राहतो. तसं अर्जुनाचं वर्णन हे हरिपडिये, भगवंतालाच त्या ठिकाणी आवडतं. ते म्हणाल त्याचं सेवकाचं केलेलं वर्णन किंवा अर्जुनाचं केलेलं वर्णन देवाला कसं काय आवडेल? तर ते म्हणतात पहा तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. माऊली म्हणतात की पहा अनुरागे भजे, आणि जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिहुनी काय न वाणिजे पतिव्रता. जर समजा एखादा मनुष्य आहे आणि तो मनुष्य अनुरागे भजे, आपले एक मनुष्य एक स्त्री आहे आणि ती स्त्री आपल्या पतीचं अनुरागे भजे, अनुरागाने प्रेमपूर्वक त्याची सेवा करते. आणि प्रियोत्तमे मानिजे, आणि सेवा करते म्हणजे कशी करते? तिला वाटेल तशी सेवा करत नाही, पतीला आवडेल तशी सेवा करते. माऊलीने काय सांगितलं? पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, मग अनायासे आत्महिता भेटेची गा. खरी पतीची सेवा कोणती आहे? तर पतीला मानवेल ती सेवा करणं. मग जर ती पतीची सेवाही करते, प्रेमपूर्वकही करते, आणि केलेली सेवा जर पतीलाही मान्य असेल, आणि मग पतिहुनी अशा पतीपेक्षाही पतिव्रता काय न वाणिजे काय, त्या पतिव्रतेचं वर्णन करू नये काय? तुम्ही म्हणा अवश्य करावं. पतिव्रतेचं वर्णन केल्याने पतीच्या काही विरुद्ध झाले का? त्याला आवडणारीच आहे सेवा करते, त्याला आवडणारी सेवा करते, प्रेमपूर्वक करते आणि सेवा करते. एवढं असलेली जर स्त्री असली तर तिथं त्या पतीपेक्षा त्या पतिव्रतेचं वर्णन करू नये का? तुम्ही काय उत्तर द्याल? अर्थात करावं. तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतनू झाला. आता माऊली सांगतात तैसा त्याप्रमाणे अर्जुनाची विशेष स्तवावा, अर्जुनाचंच विशेष करून वर्णन करावं. ऐसे मज जीवा आवडले, असं माझ्या जीवाला म्हणजे अंतकरणाला आवडलं. मला सुद्धा असंच झालं की त्या देवापेक्षा अर्जुनाचंच वर्णन अधिक करावं. का करावं? कारण त्या अर्जुनाचं भाग्यच इतकं आहे का ते म्हणतात की जत त्रिभुवनीच्या दैवा, त्रिभुवनामध्ये जेवढं काही भाग्य असेल त्या भाग्यांचं एकायतन म्हणजे राहण्याचं एकमेव ठिकाण तोच झाला, अर्जुनच झालेला आहे. मग सगळ्या त्रिभुवनातली भाग्य ज्या एकाच व्यक्तिमत्वात निवास करतात त्या अर्जुनाचं वर्णन केलं तर मग आम्ही केलं म्हणून काय बिघडलं? याच्यामध्ये काय दोष झाला आमचा? असं माऊली विचारतात आपल्याला आक्षेपार्थाने. अर्थात माऊली हेच योग्य आहे असं आपण म्हणू. पुंडली